नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTV डिजिटलच्या मंचावर आपलं स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयांवर घेऊन मी आपली मतं आणि जी काही माहिती मिळते, कधी ऑन रेकॉर्ड, कधी ऑफ रेकॉर्ड, अनेक लोकांकडनं वेगवेगळी विषय समजून त्या संदर्भामध्ये मतं मांडली जातात, ते मी आपणास सांगत आहे. आज मी आहे विधिमंडळ परिसरामध्ये. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सध्या चर्चा आहे की विधानसभेचं पुढचं अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे आणि तत्पूर्वी विरोधी पक्ष नेता तरी नियुक्त केला जाईल का? अर्थात हा सर्व अंतिम निर्णय विधिमंडळ विधानसभेचा कामकाजाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष यांचाच आहे. आणि याच मुद्द्यावरनं महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर जाधव यांचं नाव समोर देण्यात आलेलं आहे. अर्थात संख्याबळ नियमानुसार जर पाहिलं तर नाही या, पण नियम अशा पद्धतीने लागत नाही. यापूर्वी देखील संख्याबळ कमी असताना विरोधी पक्ष नेते पद नियुक्त केलं होतं असा दावा महाविकास आघाडीचा आहे. मुळात भास्कर जाधवांच्या नावालाच उबाठामधून वेगवेगळी मतांतर होती, त्यामुळेच त्यांचं नाव देताना उशीर झाला. पण अखेर ते पत्र दिलं गेलं उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून आणि भास्कर जाधव यांचं नाव जरी पुढे आलं असलं तरी सुरेश प्रभू, माफ करा सुनील प्रभू आणि यासह इतर काही प्रमुख नेते जे आहेत ते इच्छुक होते, पण अखेर त्यांना उद्धवजींच्या आदेशामुळे शांत बसावं लागलं. आता मुद्दा उपस्थित होतो की महाविकास आघाडीतल्या इतर दोन मित्रपक्षांना, विशेषतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या नेत्यांना वाटतं का की विरोधी पक्ष नेतेपद असावं? जर खरंच वाटत असेल तर त्यांनी तितक्या स्वरूपामध्ये नुकतंच झालेलं पावसाळी अधिवेशन जे मुंबईत झालं होतं त्याला खूप जोरदार टीका करणं हे अपेक्षित होतं. खूप ॲग्रेसिव्ह स्टँड आणून एक नैतिकतेचा मुद्दा मांडत सरकारची एक कुठेतरी कोंडी करायला हवी होती, पण ती तशी होताना दिसली नाही ना. यामध्येच भास्कर जाधव यांचं नैराश्य वाढत गेलं. मुद्दा परत येतो मग विधानसभेचं नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस तरी विरोधी पक्ष नेता नेमला जाईल का आणि भास्कर जाधवांच्या नावाची घोषणा होईल का? आत्ता हा मुद्दा याचं कारण म्हणजे आज विषय जरा थोडंसं वेगळा आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भलेही विरोधी पक्ष नेते नाही आहेत, भास्कर जाधवांची अद्याप नियुक्ती झाली नाही आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कधी घेतील ते त्यांनाच माहिती आहे. पण सध्या भलेही विधानसभेच्या आवारामध्ये किंवा विधानसभा कार्यकाळाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते नसले तरी महाराष्ट्रामध्ये अघोषित विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत आहेत, ते म्हणजे रोहित पवार. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या वास्तविकतेत काँग्रेस आणि इतर यांच्या तुलनेने म्हणजे उबाटा या दोघांच्याही जर एकूण बेरीज केली तर त्यापेक्षा कमी आहे. पण तरी देखील महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर रोहित पवार हे गेले काही दिवस प्रचंड आक्रमक होत आहेत आणि त्यांची गाडी आता सुसाट सुटली. याचं प्रमुख कारण म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेमध्ये सुद्धा त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देण्यात आलेली आहे. प्रदेश सरचिटणीस सारखी एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. याआधी आपणास माहीत आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवारांना चांगलं स्थान मिळावं यासाठी ते खूप प्रयत्नशील होते. अर्थात त्यांनी त्यांच्या आजोबांकडे शरद पवार साहेबांकडे खूप आग्रह धरला होता, पण जयंत पाटील यांनी त्यांची काही डाळ त्यावेळी शिजून दिली नाही आणि जयंत पाटील यांना जे हवं आहे तशा पद्धतीने त्यांना सोयीस्कर असं पक्ष संघटना वाढवली, पक्ष संघटनेमध्ये नियुक्त केल्या. आता थोडीशी भाकरी फिरलेली आहे आणि शशिकांत शिंदे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदावर झालेली आहे. शशिकांत शिंदे हे भलेही पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहेत, नवी मुंबईमध्ये आहेत, माथाडी कामगारांचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, हे सगळे प्लस पॉईंट जरी असले तरी पॅन महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदे हे अद्यापपर्यंत सक्रिय फारसे नव्हते आणि हीच नेमकी अचूक संधी रोहित पवारांनी हेरलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये रोहित पवार सगळीकडे फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर पावसाळी अधिवेशन असो किंवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये असो, दररोज रोहित पवार हे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे विषयचे टी-शर्टवर प्रिंटिंग करून ते येत होते. लोकांचं, मीडियाचं, माध्यमांचं, जनतेचं लक्ष केंद्रित करू पाहत होते आणि त्यानंतरनं प्रसारमाध्यमांची सुद्धा भरपूर वेळ वेगवेगळ्या विषयांवर बिनधास्तपणे मतं मांडत होते. पवार घराण्यामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये सुप्रिया सुळे आणि त्यानंतर रोहित पवार हे हे दोनच नेते आहेत की जे माध्यमांशी फार जवळीक साधतात, माध्यमांशी ते संवाद ठेवतात. अजित पवार हे त्याला अपवाद आहेत, कारण की अजित पवारांचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे असं म्हणतात. अनेक वेळा त्यांना असं वाटतं की त्यांचा सक्सेस रेशो हा त्यात कदाचित अधिक आहे की माध्यमांपासून दूर राहणं.
अजित पवारांचा माध्यमांशी जवळीक ही फक्त हे विरोधी पक्ष नेतेपद असताना काही काळ थोडीशी वाढली होती, पण कालांतराने अजित पवार हे स्वतःच्या प्रशासकीय बैठकांमध्ये सूचना आदेश करण्यामध्येच असतात. त्यांना ते वाटतं की ती योग्य पद्धत आहे कदाचित, आणि त्यांना त्यात यश मिळतं. प्रत्येकाला ते वाटू शकतं. कदाचित अजित पवारांनाही वाटतं, त्यामुळे अजित पवार त्याच पद्धतीने चालताना दिसतात. त्यांचे माध्यमांना संपर्क ठेवणं, त्यांच्याशी मतमतांतर भलेही असले, त्यांच्या विरोधात अनेक वेळा बातम्या देत असले, त्यांच्या विरोधात अनेक वेळा स्टँड माध्यमं जरी घेत असले, तरी संवाद ठेवण्याचा एक प्रकार असतो, तो अजित पवारांकडनं होताना दिसत नाही. पण रोहित पवारांकडनं हे मात्र अचूक यातलाच जी त्रुटी आहे ती दूर केलेली आहे, आणि पहिल्यापासून रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद ठेवलेला आहे. आपल्यास माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये झालेली लोकसभा असो किंवा विधानसभा असो, रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर, एक्स अकाउंटवर जे काही किंवा त्यांच्या फेसबुकच्या अकाउंटवर वेगवेगळे जे व्हिडिओ टाकले होते, वेगवेगळे आरोप करणारे मुद्दे जे आणले होते, त्याच्यामुळे अजित पवारांची प्रचंड कोंडी झाली होती. रोहित पवारांनी एकमेव स्वतः असून त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना सुद्धा, आता म्हणजे भाजप प्रणित जे सरकार राज्यात आहे त्यातल्या अनेक मंत्र्यांना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं सतत टीका केलेली आहे. पुराव्यानिशी काही ठिकाणी केलेली आहे, काही ठिकाणी रोहित पवारांना तोंडघशीही पडावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. पण बहुतेक वेळा ते मुद्दे मांडताना व्यवस्थित मांडतात आणि त्यात कोणतीही त्रुटी ते ठेवत नाहीत, सडकून टीका करतात, आणि याच्यामुळे रोहित पवारांचा स्वतःचा एक वलय दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. यामुळेच रोहित पवार हे अघोषित राज्यातले विरोधी पक्ष नेते आहेत का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी विधिमंडळामध्ये तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रम्मी ऑनलाईन खेळतानाचे व्हिडिओ रिलीज केले गेले. अर्थात कोकाटेंनी त्याला वेगळ्या स्वरूपामध्ये खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण कोकाटेंचा खुलासा तोंडघशी पाडणारा रोहित पवारांनी परत एकदा केला आणि संपूर्ण व्हिडिओ त्यांनी टाकला, आणि जास्त काळचा व्हिडिओ आहे, आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की कोकाटे हे रम्मी खेळत आहेत. अर्थात कोकाटेंवर सगळीकडनं टीकेचा भडीमार सुरू झाला. मग जितेंद्र आव्हाड असतील, स्वतः सुप्रिया सुळे असतील, परत नंतरनं जयंत पाटील असतील, अशा सगळ्याच म्हणजे उभाटाकडनं वेगवेगळ्या नेत्यांकडनं टीका सुरू झाली, काँग्रेसकडनं टीका सुरू झाली, आणि मग अखेर माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्रिपदावरनं पाय उतार व्हावं लागलं. फक्त कोकाटेंचं नशीब इतकं बलवत्तर होतं की अजित पवारांनी तुर्तास तरी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलेलं नाही आहे, त्यांना खातेबदल केलेला आहे. अखेर रोहित पवारांना यश मिळू नये म्हणून तुर्तास अजित पवारांनी हा स्टँड घेतला का, तशा स्वरूपाची भूमिका घेण्यामध्ये नाशिकचं अंतर्गत राजकारण होतं का, असे तर्कवितर्क लागलेले आहेत. पण मुद्दा उपस्थित राहतो की रोहित पवारांनी जो मुद्दा काढला होता कोकाटेंचा, त्यावरनं राज्याच्या कृषी मंत्र्यांना पदावरनं हटवावं लागलं, अजित पवारांची नाचिक्की झाली. यापूर्वीसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत रात्री उशिरापर्यंत जिल्हा बँकेच्या ज्या शाखा आहेत त्या कशा खुल्या होत्या. काही दिवसांपूर्वी जे जिल्हा बँकेत तिथे एक कारखान्याचं इलेक्शन झालं, त्यावेळेससुद्धा जिल्हा बँकेच्या शाखा ज्या अजित पवारांच्या नियंत्रणात आहेत त्यासुद्धा कशा सुरू होत्या. असे अनेक मुद्दे जे अजित पवारांना भेडसावून सोडून टाकले रोहित पवारांनी. यामुळे रोहित पवार हे सध्या भलेही विरोधी पक्ष नेतेपदावर नसले तरी त्यांची कार्यपद्धती आणि ते ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरतात, त्यामुळे अघोषित विरोधी पक्ष नेता स्वरूपातलं काम त्यांचं जोरदार सुरू आहे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार असतील, हे आधी विरोधी पक्ष नेते होते, पण गेल्या काही कालावधीमध्ये त्यांचीसुद्धा जी तीव्रता सरकारच्या विरोधात होती, धारदार, ती कमी होताना दिसते. अर्थात आता ते कमिटीवर देखील आहेत, PSC सारखी एक महत्त्वाची कमिटी त्यांच्याकडे आहे, त्या माध्यमांनी ते काम करत आहेत. पण सार्वजनिक विषयांवर जे सर्वदूर महाराष्ट्रामधले जे विषय आहेत, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातले असतील, शहरी असतील, निमशहरी महाराष्ट्रातले असतील, असे मुद्दे रोहित पवार हे हाताळताना दिसत आहेत. आणि रोहित पवारांनी यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या मंत्र्यांवर राज्यातले, म्हणजे संजय शिरसाट असतील, संजय राठोड असतील, मेघना बोर्डीकर असतील, परत नंतरनं असे अनेक मंत्री आहेत, म्हणजे अनेकांची नावं घेता येतील, सरसकट जे जे अडचणीत येतील त्यांच्यावर सडकून टीका करण्याचं काम रोहित पवारांनी केलेलं आहे. आणि राज्यामध्ये आता सर्वदूर वेगवेगळ्या पद्धतीने ते संघटनसुद्धा बांधताना दिसून येत आहेत. विदर्भमध्ये ते दौरा करत आहेत, संभाजीनगरमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी दौरा केलेला आहे, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ते फिरत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये रोहित पवार हे स्वतःचं राज्यातलं संपूर्ण स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आणि केडर तयार करण्याच्या तयारीत दिसत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागील वेळेस
त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातनं एक यात्रा सुरू केली होती. युवांच्या प्रश्नांच्या संदर्भात ही यात्रा होती आणि तो मोर्चा नागपूरमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस तो प्रचंड त्यावेळेस पोलिसांनी त्यांना पुढे येऊन दिलं नाही. त्यानंतर तिथे ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली तो विषय खूप चर्चेचा झाला होता. म्हणजे जमिनीवरचे रस्त्यावरचे सगळे विषय रोहित पवार हे प्रचंड आक्रमकतेने मांडतायत आणि यामुळेच अघोषित किंवा स्वयंघोषित विरोधी पक्ष नेता अशीच रोहित पवारांची प्रतिमा आता सध्या होतीये. पवार कुटुंबियांचं वर्चस्व पवार कुटुंबियांमध्ये असणं याचे फायदे अर्थात रोहित पवारांना मिळत आहेत. पण रोहित पवार हे वयाच्या तुलनेने अनेक जणांना शत्रूही करतायत ही दुसरी बाजू आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या संकटांना सुद्धा सामोरं जावं लागतं. पुढच्या काही दिवसातच त्यांना ईडी या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना न्यायालयामध्ये स्वतःची भूमिका मांडावी लागणार आहे. त्यांना स्वतःची बाजू मांडावी लागणार आहे आणि अशा अनेक गोष्टींना सुद्धा भविष्यामध्ये कदाचित त्यांना सामोरं जावं लागणार आहे. पण तूर्तास तरी अघोषित विरोधी पक्षनेता म्हणून रोहित पवार सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. भलेही संख्या कमी आहे पण नवीन नेतृत्व महाराष्ट्रामध्ये परत एकदा उभं करण्याचा प्रयत्न ते जोरदार करतायत. त्यात किती यश मिळतंय ते कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये यशस्वी ठरतायत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. तुर्तास इतकंच. धन्यवाद.